मी तुम्हाला सुरतवरून काय काय आणलेलं आहे ते तर दाखवलेलं नाहीच आहे, तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज माझे कामं जे आहे ते म्हणजे सगळे लवकर झालेले आहे, कारण माझं जे एक्स्ट्रा काम आहे व्हिडिओ अपलोड करायचं तर ते लवकर झालं, त्यामुळे माझे कामंसुद्धा लवकर होऊन गेलेले आहे. तर खूप छान वाटतं आहे, लवकर कामं झाले की खूप चांगलं वाटते. तर सर्वात आधी ना पहिले आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या नवीन असाल तर, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ जेव्हाही मी कधी टाकला तेव्हाही तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येऊन जाते. तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मी सुरतवरून आली तेव्हापासून आमचे जे घरचे प्रोग्राम वगैरे झाले ते तर सगळं मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. रथसप्तमीचा आमचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर भेटत आहे डायरेक्टली मी तुम्हाला आत्ता. तिकडून आल्यानंतर 8 दिवस मी ब्लॉग काही केलेला नाही आहे. तशी ब्लॉग कंटिन्यूच येणार आहे, कारण की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे ब्लॉग पण अपलोड होत नव्हते, तर म्हणून ब्लॉग असे रेग्युलरच दिसणार आहे तुम्हाला. 8 दिवसानंतर डायरेक्ट कंटिन्यू दुसऱ्या दिवशी दिसणार आहे. तर 8 दिवसाची घेतली होती मी सुट्टी, कारण तिकडून आल्यानंतर मला थोडं बरं वाटत नव्हतं आणि खूप थकल्यासारखं झालं होतं. इकडे जाणं तिकडे जाणं एकदम अशी पळापळ सुरू होती, इकडे तिकडे तिकडे इकडे. तर मला थोडंसं बरं नव्हतं वाटत, म्हणून मग मी आराम केला मस्त 2 ते 3 दिवस. आणि हात पण माझा खूप जास्त दुखत होता. त्यानंतर मग माझी कंबर दुखायला लागली, तर खूप असं दुखणं निघालेलं होतं, म्हणून मग आराम केला. मग मी म्हटलं आता चला आजपासून ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि काल आणि परवाच्या दिवशी मी मस्त साफसफाई करून घेतली घराची, कारण एवढं जास्त बेकार झालेलं होतं. आणि ही जी पाठीमागची गॅलरी आहे ना, ही तर काही बोलायचं कामच नाही. काळं काळं झालेलं होतं. हे कंपनीचा डस्ट येते, त्यामुळे खूप जास्त असं बेकार झालेलं होतं. छान गॅलऱ्या पूर्ण धुवून टाकलेल्या आहे, दोन्ही इकडली आणि तिकडली दोन्ही गॅलरी धुवून टाकलेल्या आहे. बाहेरचा पोर्च छान काल स्वच्छ धुवून टाकलेला आहे. आणि घरातले सगळे जाळे जुळे सगळं काही डस्टिंगचं जेवढं काही काम होतं तेवढं सगळं झालेलं आहे. आता फक्त एकेकाने भांडे घासायचे आहे, म्हणजेच डब्बे. आज 2 डब्बे घासून टाकलेले आहे, हळूहळू घासणार कारण हाताचा प्रॉब्लेम. तर हळूहळू सगळं होणार आणि सोबत आपले कामं पण होणार आणि थकवा पण नाही येणार. तर असं आहे. आणि मी तुम्हाला सुरतवरून काय काय आणलेलं आहे ते तर दाखवलेलं नाहीच आहे, तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता मी रांगोळीला जायच्या आधी मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे, डाळभाजी करणार आहे. तर शेंगदाणे टाकलेले आहे थोडे डाळीमध्ये, तर हे आता नंतर करते. सर्वात आधी करून घेते मी पूजा. तर पूजा झाल्यानंतर आणायची आहे बाहेरून फ्रेश पालक तोडून, तर ते आणणार. तर चला पटकन मी पहिले पूजा करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर पूजा करायला बसायच्या आधी मी फुलं तोडून आणते, आणि फुलं इतके छान लागलेले आहे झाडांना. हे बघा, खूप छान फुलं आलेले आहे. या झाडाला तर दाट आहे पूर्ण. किती मस्त फुलं आहे. आतापर्यंत वांग्याच्या झाडाला ना आमच्या 5-6 वांगे लागून गेलेले आहे. 2 त्या दिवशी तोडले आणि हे एक आहे वांगं लागून. आणि बरेच असे वांगे आलेले आहे, बारीक बारीक पकडलेले आहे. इथे बघू शकता, बारीक बारीक पकडून आहे. मग आता एका दमानेच तोडावं लागेल, आणि बहुतेक किडा असणार. हे बघा, पानं खाऊन ठेवलेल्या. तिथलं सुद्धा काल छान स्वच्छ करून टाकलं, बघू शकता. नाहीतर इतकं काळं काळं झालेलं होतं ना खूप जास्त. बाहेरच्या गॅलरीमध्ये सुद्धा छान छान फुलं आलेले आहे. हे झाड कशाचं आहे तर माहीत नाही, पण किती छान असे लाल 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 फुलं आलेले आहे मस्त. आणि गुच्छाच आहे. आणि शेवंतीला या आता फुलं येत आहे. तर हे काल स्वच्छ करून घेतलं आणि एक साईड लावून दिलेलं आहे. आणि गुलाबाचे फुलं थंडीमुळे ना असे होऊन गेले. हे फुलं वाहून देते मी आता देवाला. थोड्या पाकळ्या त्याच्या थंडीमुळे हे झालेले आहे. तर मी आली आहे टोपली घेऊन पालक तोडायसाठी आणि टमाटर. किती टमाटर लागलेले आहे. पिकल्यानंतर हे पण तोडून घेऊन जाऊ आपण मस्त चटणी करायसाठी. आणि इकडे आहे कोवळ्याचा वेल, आणि बघा किती मोठं कोवळं लागलेलं आहे. हे एक आणि
हे झाकून ठेवलेलं आहे, हे कारण की बंदरं त्रास देणार म्हणून हे असं झाकून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला तोडायची आहे पालक. इकडे वटाण्याच्या शेंगाचे दाणे म्हणतो, वेलसुद्धा लावलेला आहे बघा. छोटी 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 वटाण्याची आहे हे. आपल्याला तोडायची आहे ही पालक. अशीच तोडून घेऊया. तर आली मी पालक घेऊन. आता करणार छान अशी पालकची भाजी आणि पोळ्या. बस बाकी तर सगळं झालेलं आहे. स्वयंपाकही झालेला आहे तयार. छान गरमागरम डाळ भाजी आणि ताटसुद्धा वाढून घेतलेला आहे. डाळ भाजी भात पोळी. चला आता मी जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. जेवण वगैरे झालं आणि ब्लॉग एडिट करायचे होते ते करून घेतले. त्यानंतर मग करणनी आणला होता चिवडा. करण आहे यांचा मामे भाऊ आणि त्याची ड्युटी लागलेली आहे इथे. तर तो आता आमच्यासोबतच राहतो. ज्या दिवशी त्याची ड्युटी असली त्या दिवशी. तर तो त्यांनी येता येता कळमला यात्रा सुरू आहे ना, तर यात्रेतून आणलेला होता कच्चा चिवडा. तो मस्त खाऊन घेतला आणि कच्चा चिवडा म्हणजे इतका छान होता, क्रंची मस्त होता. छान चिवडा वगैरे खाल्ला. यात्रेतला चिवडा आणला होता करणनी. तर चिवडा खाल्ला छान मस्त. आणि आता झाडझूड वगैरे झाली. आता करते मी तयारी आणि पहिले हातपाय धुवून दिवावात करून घेते आणि मग करते मी तयारी. मला जायचं आहे बाहेर, प्रोग्राम आहे एक. तर ते तुम्हाला समोर व्हॉईसवर सांगतेच मी. तर हा ड्रेस काढलेला आहे मी, गेंदालाल. तर हा ड्रेस घालून जाणार आणि साडीवाडी तर काहीच नाही. तर मी तुम्हाला जे मी सुरतवरून कपडे आणलेले आहे ते दाखवायसाठी, जास्त नाही आणले, थोडेफारच आहे. तर ते तुम्हाला दाखवायसाठी म्हणून इथे कपडे बघा काढून ठेवलेले आहे पलंगावर. तर ते मी व्हिडिओ आता करतेच बा म्हटलं. तर आमच्याकडे आलेले ते पाहुणे, तर मग ते तसंच राहून गेलं. आतापर्यंत त्यांच्यासोबतच गप्पा गोष्टी करत होती आणि गप्पा गोष्टी करता करता पाहुणे जाता जाता वेळ होऊन गेला. तर आता हे जे आहे हे तुम्हाला तिकडून आल्यानंतर दाखवणार. तर चला पटकन होते मी आता तयार. शानू गेलेली आहे ट्यूशनला. मी म्हटलं काय तिला विनाकारण घरी ठेवण्यापेक्षा ती ट्यूशनला गेलेली कामाची, तर तिला पाठवलेलं आहे ट्यूशनला. माझी तयारी होते तोपर्यंत तोवर हे घेऊन येणार तिला. तर ती आल्यानंतर मग तिची तयारी करून देणार. 800 घेतले. तर आम्ही आलेलो होतो वर्धेच्या यमुना लॉनमध्ये. इथे होता आमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे त्यांच्या आईंचा निवृत्तीचा कार्यक्रम होता आणि त्यांच्यासाठी ही सरप्राईज पार्टी होती. तर त्यासाठी आम्ही आलेलो होतो इथे कार्यक्रमाला. पूर्ण आमच्या क्वार्टरमध्ये जेवढे कोणी राहतात ना सगळेजण आलेले होते. तर आणि इतका छान वाटला तो कार्यक्रम बघून. खूप छान असा कार्यक्रम केला. मेन म्हणजे सरप्राईज होता त्यांच्यासाठी, ते तर पाहून खूप छान वाटलं. शानू आवाज कमी कर बेटा, मनातल्या मनात वाच. तर तिथे मी काही जास्त व्हिडिओ केला नाही कारण असंच. तर तिथे छान जेवण वगैरे केलं आणि छान असं टेस्टी असं आणि आगळं वेगळं जेवण होतं. खूप काही होतं. तर मस्त जेवण केलं आणि आलो घरी. आता तर खूप अशी झोप येत आहे. पण म्हटलं चला तुमच्यासोबत एक जे काही घेतलं छोटं मोठं तर ते शेअर करूया. कारण की आम्ही जास्त काही शॉपिंग केलेली नाही आहे, खरं सांगते. आम्ही जास्त काही शॉपिंग केलेली नाही आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं सुरतमधल्या शॉपिंग करताना की आम्हाला एकतर मार्केट माहीत नाही तिथले आणि जेवढे मार्केट माहीत होते तेवढे आम्ही फिरलो आणि दिवसभर कमी होते मेन म्हणजे आमच्याजवळ. तर त्याच्यामुळे भरपूर अशी मार्केट आहे जे पण आम्ही तिथे काही जाऊ शकलो नाही वेळेअभावी. तर म्हणून आम्ही जे मार्केट फिरलो तिथे आम्हाला जसं प्राईज वाईज पाहिजे होतं तसं काही भेटलं नाही. म्हणून आम्ही मोजकंच आमची शॉपिंग केलेली आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते तर काय काय आणलेलं आहे. तर आम्ही पहिल्या दिवशी ज्या मार्केटमध्ये गेलो होतो
तर त्या मार्केटचं नाव ना मला बिलकुल आठवतच नाही. प्रत्येक ब्लॉगमध्ये ते मी मार्केटचं नाव विसरलेली आहे. तर त्या मार्केटमधून सांगते मी तुम्हाला काय काय घेतलं. तर त्या मार्केटमध्ये मी तर या बांगड्या घेऊन दिल्या मला ताईंनी वानात गिफ्ट म्हणून. या बांगड्या घेऊन दिलेल्या आहे पहिली गोष्ट. त्यानंतर त्या मार्केटमधून घेतल्या मी ड्रेसचे मटेरियल. तर हा एक घेतलेला आहे आणि हा घेतलेला आहे आईंसाठी आमच्या. तर हा ना मला जास्त आवडला. दोन्ही माझ्या पसंतीचेच आहे, पण हा मला छान वाटत आहे. हा पण छान आहे आणि हा पण छान आहे. तर हा पण खूप छान वाटत आहे, खूप छान वाटत आहे. तर जास्त काही मन टाकावं नाही लागत कारण माझ्या सासूबाईंचा आहे तो ड्रेस. तर हे 2 ड्रेसचे मटेरियल घेतलेले आहे. हे मला वाटते 400 काही रुपयाला असे पडले. कमीच आहे, कपडा पण छान आहे. तर मटेरियल ना तिथे भरपूर मिळून जातात, भरपूर व्हेरायटी मिळून जातात आणि खूप छान असतात ड्रेसचे मटेरियल. मला रेडीमेड टॉपपेक्षा मटेरियल स्वस्त वाटले. आणि स्वस्त कशाला, पुन्हा शिलाई पण द्यावंच लागते. आता आमच्यासारखे घरी शिवणारे असले तर प्रश्न नाही आहे, पण तरी आता मला मानेच्या दुखण्यामुळे बाहेर शिवायला टाकावंच लागते. तर जास्तच जाते पैसे मटेरियल घेतले तरी पण छान वाटले म्हणून घेऊन घेतले. आणि बरेच वर्ष आणि दिवस झाले तर मी ड्रेसचे मटेरियल वगैरे घेतलेले नाही आहे. आणि यावेळेस मला ड्रेसचे मटेरियल झालेले आहे. एक तर मी घेतलेले आहे, एक मला स्नेहाताईंनी दिलेला आहे आणि एक हा जो आहे हा मला दक्षुनी दिलेला आहे. येतानी तिच्या आहेर केला जातो ना, तर तसा दिलेला आहे हा ड्रेसचा कापड. आणि यांच्यासाठी शर्ट पीस पॅन्ट पीस दिलेला आहे. तर आणखी दाखवते तुम्हाला काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात चांगलं दाखवते. सगळ्या शॉपिंगपैकी मला हे जास्त आवडलेलं आहे. हे आहे प्लेन कापड, साडीच समजा. तर हे आहे प्लेन साड्या. ही एक घेतलेली आहे आणि ही एक घेतलेली आहे. याच्यामध्ये असा कलर तेवढा काही हे नाही दिसत आहे आणि थोडं वेगळं दिसत आहे, पण हे बघा जवळून असं आहे. हे थोडासा शाईन करतो, सॉफ्ट आहे. आणि हा पण असं आहे, तर हा पण खूप सॉफ्ट आहे. तर अशा हाही कलर नव्हता माझ्याकडे आणि हाही कलर नव्हता. तर हे माहिती आहे कितीला आहे? हे आहे फक्त आणि फक्त 400 रुपयाला 2. आणि आणखी काहीतरी दाखवते. या आहेत लेस. हे पण तिथे खूप पुरवते घ्यायला, कारण आपल्या इथे हे जे लेसचे बंडल घेतो म्हटलं ना, तर हे आहे 400, 300, 350 असे वर्धेला. तर मी घेतलेले आहे आणि शिवलेले आहे, तर भरपूर महागात पडतात. तिथे मला हे फक्त आणि फक्त हे मला ते 100ला पडलेलं आहे. हे 100ला पडलेलं आहे आणि हे पडलेलं आहे मला 60 की 70 रुपयाला. तर परवडत होतं म्हणून मी हे एक्स्ट्रा घेऊन घेतलं पिंक कलरचं हे. आणि खूप कमी याच्यात मला खूप चांगलं वाटलं की खूप कमी याच्यात झालेलं आहे. साडी छान अशी साडी कस्टमाइज होते कमी याच्यामध्ये. तर म्हणून मी पटकन उचलून घेतलं. आणि आता तुम्हाला सांगते मी, आम्ही गेलो या मार्केटमध्ये. पहिले मला नाव नाही आठवत, तर त्या मार्केटमधून आम्ही हे सगळं घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो बॉम्बे मार्केटमध्ये. तिथे तर आम्हाला एकच साडी आवडली, तर ती एक साडी घेतलेली आहे. ही मोराच्या पिसाची आहे. माझ्या त्या ब्लॉगमध्ये तुम्ही ज्या दिवशी आम्ही बॉम्बे मार्केटमध्ये गेलो होतो, तर त्या दिवशीच्या त्या ब्लॉगमध्ये या साडीचं पूर्ण ती साडी दाखवलेली आहे मोराच्या पिसाची. आणि खूप छान अशी खूप सॉफ्ट असा कापड आहे हा. आता मी काढत नाही कारण की घडी करायला पुन्हा
झोपायच्या वेळी. तर हे जे आहे इथे छान मनी वर्क आहे आणि खूप छान. हे बघा, हे आहे, याच्यावर छान अशी मनी वर्क आहे. काय म्हणते याला, पाईप कटिंग जे आहे, पाईप कटिंग असं काहीतरी म्हणते याला. तर ते आहे आणि याच्यावर अशी मोराच्या पिसाची डिझाईन आहे, त्याला मण्याचीच अशी आउटलाईन आहे. तर खूप छान दिसते. मी पूर्ण हे ब्लाऊज वगैरे तयार झाल्यानंतर जेव्हा घालणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच. आणि या साडीचं पण बघा, बॅक कॅमेरा ऑन केलेला आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे कापड आहे याचावाला. आणि ही लेस आता सांगते, ही लेस लावणार याला, याच्यावर जाते ही लेस, आणि ही लेस लावणार याला. कॉन्ट्रास्टमध्ये घेतलेली आहे ही. तर खूप छान वाटत होती, वेगळा कलर म्हणून. तर अशी लावून बघितली होती, खूप छान दिसत होती. तर हे असंच आहे, हे अशा पद्धतीने याला लेस लागून जाणार. आणि ही लेस बघू कशाला तरी यूज करू. तर या 2 लेस आहे. तर या ज्या आम्ही साड्या घेतल्या ना या पॅटर्नच्या, सगळ्यांनी एकच डिझाईनमधून, म्हणजे माझी डिझाईन जी आहे ते थोडी वेगळी आहे आणि बाकीच्यांची एकच डिझाईन आहे. तर मला त्यामधले एक कलर, म्हणजे त्यामधले कलर जे आहे आवडले, पण ते बाकीच्यांनी सिलेक्ट करून घेतलेले होते. म्हणून मग ही साडी मला आवडली होतीच, तर मग मी आधीच बाजूला काढून ठेवली होती म्हणा, एक असोबा म्हणून असं. तर आधीच बाजूला काढून ठेवलेली होती. मग मी तेच साडी जी आहे ते ठेवून दिली. तर झालं असं की आम्ही बॉम्बे मार्केटमध्ये गेलो, या मार्केटमध्ये गेलो, त्या मार्केटमध्ये गेलो, बरंच काही आम्ही फिरलो. पण गोष्ट अशी झाली की मला ड्रेस आवडले नाही. ड्रेस आवडले, ड्रेस पण चांगले होते. पण हा जो मी आता ड्रेस घालून आहे ना, हा आहे फक्त आणि फक्त 300ला. जेव्हा इथे देवळीत सेल लागत असतो ना किंवा नवरात्रामध्ये, तर तेव्हा नाही का हा ड्रेस मी घेतला फक्त आणि फक्त 300ला. तिथे हीच प्राईस म्हणत होते आणि याच्यापेक्षा जास्त. तर ते मला मार्केट आमचं चुकीचं ठरलं असेल बहुतेक, मला असं वाटत आहे. तर मला भरपूर जणांनी म्हटलंसुद्धा, तर मार्केट जे आहे आमचं ते चुकीचं झालं असेल. तर म्हणून मग ते मला या किमतीत आणि त्या किमतीत काही फरक वाटत नव्हता, म्हणून मी काही घेतलं नाही. मी आहे थोडीशी असं, म्हणजे नाही का, जे पुरवत असेल तेच घेते मी. तर मग यांनी काय केलं, यांना वाटलं की हिनी काहीच नाही घेतलं आणि ही अशी घेणार पण नाही. म्हणून यांनी आम्ही आमचे कामं केले, जेवण वगैरे केलं, सगळं केलं. आणि यांनी गाडी काढली आणि मार्केटमध्ये जाऊन आले. यांनी आणले माझ्यासाठी टॉप. तर हे आणलेले आहे माझ्यासाठी टॉप आणि आता एक कॉट सेट. तर हे आहे एक आणि हा आहे कॉट सेट. आता मी हे उघडून दाखवण्यापेक्षा जेव्हा मी घालणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार की हा कॉट सेट यांनी आणलेला आहे म्हणून. आणि हे एक टॉप आहे, छान आहे. सगळेच टॉप चांगले आहेत, त्यांच्या पसंतीचे आहे. त्याच्यावरच्या लेगिन्ससुद्धा आणलेल्या आहेत. आणि ही आहे एक टॉप, हे थोडंसं शॉर्टमधून येते आणि स्लीवलेस आहे हे टॉप. आणि हे एक आहे, त्याचा पण कलर खूप छान आहे. आणि हे एक टॉप आहे. असं एक टॉप आहे, छान आहे. आणि सगळ्या टॉपला नाही का अस्तर लावून आहे आणि मेन म्हणजे कॉटनचं अस्तर लावून आहे. तर आहे बऱ्यापैकी किमतीमध्ये. मला असं वाटते की 300ला हे पडलेलं आहे. तर छान टॉप आहे, कपडासुद्धा खूप छान आहे. तर बाकीचे आता नंतर असं उघडणार, कारण मला खूप जास्त अशी झोप येते, त्याच्यामुळे आता मी बाकीचे काही उघडून दाखवणार नाही. जेव्हा घालणार तर तेव्हा मी मेन्शन करणार की हे माझ्या आहोंनी आणलेलं आहे म्हणून. तर त्यांच्या पसंतीचं सुरतवरून. आता मी काही ते काढत नाही. तर असं आहे. अजून आईसाठी दोन आणले ना तुम्ही आईसाठी? हो, 3 आणले का 2 आणले? 3 नाही ना, 2च आहे ना? 2च होते ना. 3 आणले होते की 2 आणले होते काही माहित नाही. 3 आणले होते, 2 लेगिन आणले होते. हो का, काही आणले होते. एकच लेगिन आणली होती. असं काहीतरी आहे. आईंचे पण टॉप खूप छान आहे. माझं एका टॉपमध्ये मन गेलं होतं, म्हटलं जाऊ दे, एवढ्या आवडीनं आपल्या आईसाठी आणलेले आहेत, त्याच्यामुळे जाऊ दे म्हणलं. तर असं आहे. करतो आम्ही आराम,
कारण की आता खूप थकलेलं आहे आणि मेन म्हणजे जेवण चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे झोप अति जास्त येत आहे. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.